सुस्वागतम. प्रायः विघ्नहर्त्या गणाऱ्याला वंदन करून, श्रीदेवी शांतादुर्गेला नमन करून आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून श्रीदेवी शांतादुर्गा नाट्य मंडळ भिकेकुमार सहर्ष स्वाभिमान सादर करीत आहेत. मदन राजवाडकर लिखित संगीत 3 अंकी ऐतिहासिक नाट्य पुष्प सिंह गर्जना रवी. संवादाच्या कडे कपारीत सिंह गर्जना करीत शिर तळ हातावर घेऊन स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची बाजी लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी देशप्रेम, स्वामीनिष्ठा, कर्तव्यनिष्ठता यात कधीही कसूर केली नाही त्या नरवीर तानाजी मालुसरे, बाजी प्रभू नेताजी पालकर, येसाजी कंक, हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, हिरोजी नाईक, मुरारबाजी यासारखी नररत्न या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आली आणि आपल्या स्वकर्तृत्वाने पावनही झाली. अशाच नररत्नापैकी एक नररत्न म्हणजे मुरारबाजी. मिरझाराचे जयसिंग व दिलेर खान यांच्याकडून पुरंदरचा पारा होणार होऊन निराश झालेल्या महाराजांना मुरारबाजीने धीरोदात्तपणे सांगितलं, महाराज, जोपर्यंत या मुरारच्या देहात प्राण आहे तोपर्यंत यवनाला पुरंदरच्या बुरुजाला हातही लावू देणार नाही. पुरंदरचे बुरुज ढासळले तर यवनांच्या रक्तमांसाच्या ठिकाणाने ते पुन्हा उभे राहतील याची खात्री बाळगा महाराज, असे निक्षून सांगणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या सरसेनापतीला मानाचा मुद्रा करतो. सांश स्वाभिमान सादर करीत आहोत. मदन राजवाडकर लिखित संगीत ऐतिहासिक बाळनाट्य सिंह गर्जना रवी.
ती रणमैदान पण आपल्या शामेत खलबतखान्यात दुष्पाची तारीफ करणं यात मीच गैर नाही. अशी दुष्पाच्या धावप्याची वेळ खबर मिळाली की दुष्मन एक चुवा आहे अशी जी आपली धाडा झालेली असते ती बदलते आणि सशाच्या शिकारी तयारी करण्याऐवजी आपण सिंहाच्या शिकारी सांगत असतो हे विसरू नका. पटला कारण तो शिवाजी आहे त्याचा धोकेबाज आणि कारेबाज. पण त्या शिवाजीपेक्षा राजाची बुद्धी चक्रात तुम्ही काकडचा सरसता याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. म्हणून तर ही बोलाची वर्षात आपल्यावर डोळे मिळून टाकले. तुम्ही त्या शिवाजीला जीवाप्रमाणे जीव करेल शंका नाही. मोरे तुम्ही फलस्तुती करतात आमची ही स्तुतीत आपला मारक ठरेल असं वाटत नाही तुम्हाला. अफाट त्या शक्तीवर स्तुतीचा मंत्रपी जहार घेऊन या पुरीने झाले घरसात गाठले राहिले आणि या वर्षभूमीत काढले गेले. पुढच्या लाटे आणि मागचा शाळा हे चांगला आपल्याला मदिरा आणि मदरशा मोहजलापासून दूर राहायला हवं. बोला राजाजी. पण मोरे तो शिवाजी गुप्त मार्गे पळून आलाच नाही तर किंवा ऐन वेळी त्याने आपला मनसुबा बदलून दुसरंच काही कारण घातलं तर शिवाजी जिथं असेल तिथं त्याला ठेचला पाहिजे. सप्तपात असेल तर त्याला खणून काढला पाहिजे. समुद्र पार असेल तर त्याला तिथं बुडवला पाहिजे. राजाजी शेवटी शिवाजी जवळ जाऊन जाणार पुढे रुद्रगडी, सिंहगडी, रायगडी किंवा अन्य कुठल्या तरी गडावरच ना. मग ही आपली रतांग सागर सेना आहे ते कशासाठी? शिवाजी जागी सोडून तुमचे गुलामगिरी पत्करली कशासाठी? फक्त शिवाजीला नामोहम करण्याचे एका ध्येयापोटी ना. पण तुम्ही तर दरची भाषा करीत आहात. मोरे हा तुमचा संताप आणि अविचारीपणा तुमच्या बरोबर आमचाही सर्वनाश करेल असं वाटत नाही तुम्हाला? माझा सर्वनाश व्हायचा काय राहिला राजाजी? त्यावेळी आम्ही जाळीचे पोरे आता शिवाजीला जास्त आमचा कदावून जाळलं राज्य नाहीच केलं. त्याच वेळी आम्ही जावळीच्या पोळ्याचा सर्वनाश झाला. दाखल होतात आमच्या उमटलेल्या राजरूपी वृक्षाला नवे आशेची पालवी फुटली आणि या आशेनं आम्ही तुमच्या सेवेत रुजू झालो. पण तुमची तरी राजावरची शिवाजीवरची जिम्मेदारी पाहून आम्ही निराश होत झालो. शिवाजीला घडवून त्याच्या हुंब्यात छातीवर बसून जावळीचे मोरे, जावळीचे राजे महाराणे उभे राहतील ही आशा आता आमची माळच झाली आहे. मोरे तुम्ही कमजोर दिलाशा आहात. कमजोर दिन राजकारणात नेहमी कुचकामी करतात हे तुम्हाला डोळ्यात सांगायला नको. एक घाव आणि दोन तुकडे ही वृत्ती कधी काही स्वतः पाय दोन तुकडे करते हे लक्षात ठेवा. धैर्य धरा, सबुरीने वागा. तुम्ही आमच्या पाहिजे स्वप्नाची वय बदलला आहे. शिवाजीला पकडण्यासाठी तुम्ही जेवढा बहुमूल्य बदल करला त्या मस्तीची आम्ही जरूर कदर करू. या सेवेची पोचपावती तुम्हाला यथावकाश मिळेल याची पुन्हा मी देतो. या हवेच्या हवाला आम्ही आजपर्यंत जगत आला. पण राजाजी कधी तुमचे विचित्र डावपेच पाहून आम्ही तुमची सेवा केल्याबद्दल आम्हाला द्वेष वाटतो आणि मला शंका येते. मोरे आम्ही द्वेषाला जागतो हा आमचा लौकिकता ठाऊक असताना आमच्याबद्दल शंका यावी याच आश्चर्य वाटते आम्हाला. राजाजी शत्रूची चारी बाजूने नाकेबंदी करून त्याचा नाव धरून शरण घ्यायला आता आणि लौकिक आम्हाला ठाऊक आहे तुमचा. पण हे युद्ध निपुण सेनानी एक युद्धरूपी वीरता राजे लढाईचे धोरण शिकवण्यापासून लढाई करण्याऐवजी वाटतं मला दहाच्या गोष्टी का करताय हे समजत नाही. दुश्मनाला दोस्त बनवून आमच्यासारखा नेक दोस्ताला तुम्ही दुश्मन तर बनवत नाही ना. नाही जवान तेडी होते आहे मीचा राजे बळबोध हा जाणीव ठेवा. कसूर माफ राजाजी पण डोळ्यावाटे दिसणारा आणि वाटे सत्य बाहेर पडलं त्याला आमचा नाविलाज होता. आपल्या आणि शिवाजीच्या काळाच्या गोष्टी शिपायापासून ते सरदारापर्यंत सर्वांना ठाऊक झाल्या आहेत. तो क्या हुआ
आम्ही चोरी शिकवलं भाषण कोणते राजकारणी कळत नाही हे यावरून सिद्ध होत नाही का? आमच्या शक्तीची कल्पना येऊन तो शिवाजी आमच्या भाच्या गोष्टी करू पाहतोय, पण यावर आम्ही पुढचा निर्णय घेतलेला नाही. शमशेर दिलेर खान हे आमच्या बरोबरचे मातब्बर सरदार आहेत. त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय सध्याच्या या मोहिमेत आम्ही कोणतेही मत अवतरणार नाही असं ठरविलं आहे. या बाबतीत खान साहेबांचं काय मत आहे ते ध्यानात पाहिजे. पण राशे या तहाच्या बाबतीत आपलं काय मत आहे? खरं म्हणजे राजकारणी पुरुषांना आपलं मत जाहीरपणे पेटत नसतं, पण मोरे तुम्हाला म्हणून सांगतो की हा तहा होणे जरुरीचे आहे. राजाजी, पण शिवाजीने आमच्या अटी मान्य केल्या तरच. नहीं नहीं, हरगिज नहीं. ये तह आम्हाला हरगिज नहीं राजा जी, ये तह सुना नहीं. अपने आप पर वो मत डालना राजा जी. हम ऐसे खुद दिल से इस बात पर राजी नहीं. लेकिन खान साहब, राजा जी, हम सब जान चुके हैं गेले कित्येक दिवस तुमचा शिवाजीच्या वकिलाशी हिंमत होती राजाजी. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्ही विचारतो राजाजी, आम्ही आम्हाला बाजूला जाऊ. आमच्या हक्कापेक्षा हा राजकारणी डाव खेळला. हमारा भी यही कहना है राजा जी. हम बादशाह आलमगीर के वफादार सरदार हैं, लेकिन राजा जी के ही घर का धोखा हमें अभी तक पता नहीं. यह बड़ी अफसोस की बात है. खान साहेब, आमच्या वक्री गप्पा करून घेऊ नका. आम्ही शिवाजीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या उद्देशाच्या वाटाघाटी करतो आहे हे खरं आहे, पण अंतिम निर्णय आम्ही तुमच्या सल्ल्याने घेणार आहोत. आपल्या सर्वांच्या एकमतानुसार जो निर्णय ठरेल त्याची अंमलबजावणी पोलीस बादशाच्या फरमानाप्रमाणे होईल याबद्दल खात्री बाळगा. पण मी म्हणतो राजा, आपल्या जो अपाट करण्याची शक्ती आणि तुमच्यासारख्या धुरंदर योद्ध्याची युक्ती आमच्या पाठीशी असतात, आपण हा नामुष्कीचा तास पत्राच का? बिल्कुल ठीक कहा है. शिवाजीशी युद्ध न करता ना होणे हे दिल्ली सत्याचारी विरोधीला राज्यनाथ पण आहे. यो दिलेर खान साहब, बिल्कुल ठीक फरमाया आपने. हा तह होणार नहीं, कदापि होणार नहीं. हम अपनी जान भी खेलकर यह तहनामा किसी भी मूल्य पर होने नहीं देंगे राजा जी. आम्ही लाखोंची अफाट सेना आणि करोडो रुपये पायदळी या दखलबंदी पायपीट केली ही या शिवाजीच्या मीच भाषणाला घडून तह करण्यासाठी का? नाही, हरगिज नाही. आतापर्यंत हे आमचे लाख मुलांचे सरदार शिवाजीशी लढता लढता शहीद झाले ते या लगेच तहाण्यासाठी का? नाही, हरगिज नाही. हा तह आम्हाला मंजूर नाही. आम्हाला युद्धात पाहिजे. इस युद्ध से हम शिवाजी का नाम निशान इस बगावत महाराष्ट्र से मिटाना चाहते हैं. राजा जी, मोगल गाईचे चाल करण्याचा बंद करा आणि या शहाच्या तर्फेनं शिवाजी रूपी हत्तीस गडराकडे झेपा. एका पाठोपाठ एक हल्ले करून त्यांचे सर्व गड किल्ले ताब्यात घ्या आणि या शिवाजी रूपी हत्तीस गडराकडे झेप घेऊन आलमगिरी बादशाहच्या दरबारात त्याला हजर करा. हा राजाजी, आमची ही रशीद राय आहे. तह करून जर तुम्ही या सत्पई किल्ल्याला एखाद्या जहांगीरचा बाजून सोडून दिला तर उद्या हेच बिंदू काय असं पाहू मोगल सत्तेचा काळ बने हे विसरू नका. अगदी बरोबर बोलला शेरजन. तुम्ही सर्वजण निष्काळपणाचा कावळा करून गज माजवित आहात. मेरी राय सुनो. शिवाजीचे गडकिल्ले लढाई करून आपला प्राप्त करून घेता येतील. हे गडकिल्ले लढाई न करता, रक्तपात न करता विनाशात आपला नज असतील तर त्याचा आपण फायदा का घेऊ नये? पण मी म्हणतो राजाजी, तर शिवाजी तुम्हा सर्व सुखासुखी सर्व किल्ले तुमच्या ताब्यात देईल असं वाटतं तुम्हाला? अलबत तशा आमच्या वाटाघाटीत झालेल्याच आहेत. यावर माझा विश्वास नाही राजा. शिवाजी देखने में पहाड़चा चिवा आहे, पण तो कोठून कसकशी बीळ काढून किरकिरी करी याचा नेम नाही. शिवाजी हत्तीसारख्या शक्तिमानाला तो शिवाजी हत्ती सारख्या शक्तिमान हत्तीला सामना घ्यायला उरला नाही. करून त्यांनी याचा पोट फाडला.
मध्यरात्री जामिनावर हल्ला त्यांचा कोट्यासाठी तो आफार शिवाजी मिर्झा राजेराव आणि दिलीप खानाला घेऊन असा अपमानास्पद तह करेल का? कदापि शक्य नाही राजाजी. पण ही शक्यता आम्ही शिवाजीला चारे बाजूने घेऊन निर्माण केली आहे. शिवाजीला आता आमच्या अटीखेरी वागण्याखेरीज गत्यंतर नाही. पण राजाजी शिवाजी कोणत्या अटी मान्य करणार आहे ते तरी आम्हाला बोलू द्या. शिवाजीचं म्हणणं आहे की आतापर्यंत केलेल्या बेवफाई बद्दल आलमगिरी बादशाहनं आपला रहम दिले माफ करावं आणि बिजापूर प्रांत आपल्या मुक्तारी देऊन आपल्या चाकरीत सेवकाला विरोध करून घ्यावं. त्या बदल्या मग जिल्हा सारा मुलूक आपण विनाशर्त शेखसाहेब करत तयार आहोत. बहुत खुश, बहुत खुश. राजाजी शिवाजी हा कवेवाद बोलला आहे आप तुमच्या भाषणावरून कळलं. मुघल सत्तेचा संबंध पहाड महाराष्ट्रावर होतो. त्याखाली शिवाजीचे सारे गड किल्ले नामोनिशात होणार हे धूर्त शिवाजीनं जाणणार आणि ना शिवाजीनं आपला अंग पहाडाखालून सुरक्षितपणे बाजूला करला आहे. लढाई करून मनुष्यवर खटली घालून आपली शक्ती कमी करण्यापेक्षा तहाचा कमीपणा करणं फार योग्य आहे असं मुसलती धोरण अवलंबून आहे शिवाजीला. हे संधी मिळता ही मरकटाची विखुरलेली शक्ती एकत्र करून त्या हा शिवाजी आपली वागणूक बाहेर काढणार नाही कशावर? बिल्कुल ठीक आहे. बचेंगे तो और भी लढेंगे या तत्वाने शिवाजी सध्या वागतो आहे असं आम्हालाही वाटतं. तुमचं म्हणणं पटतंय मला, तरी पण मला वाटतं चुप राहो राजाजी. राहाच्या गोष्टी तुम्ही करूच नका. हा आम्हाला मंजूर नाही. यास्तव तुम्ही परस्पर वाटाघाटी करून आम्हाला गुलदस्त्यात ठेवू नका. आमच्या अपरक्ष या तहाण्यावर शानशाहीची मंजुरी मिळून या पहाडी किल्ल्याला गुलदस्त छत्तीस करून आम्हाला महाराष्ट्रात मोकळं सोडणार आहे हे न समजणार एवढे आम्ही काही बेकूफ नाही. यावरून राजाजी तुमच्या या कुटुंबी राजकारणाचा वाद सुद्धा आम्हाला दिला. बिल्कुल मजा फरमाया. राजाजी सत्य एकताना संताप नका. शाही दरबारात शर्तीने प्रतिज्ञा केली की शिवाजी सह साऱ्या महाराष्ट्राला नेस्तानाबूत करेल. तेव्हा दिल्लीच तोंड घेऊन जाईल. पण शिवाजीची भेट होता हिंदूचा तांदळा येऊन प्रतिज्ञेला फळ फासलं. खामोश! दिलेर खान आतापर्यंत माझ्यावर राहून मला चूक केली आहे. देव धर्म जात पात नातेवाईक सगळे सोहेरे या सर्व तिरांजी देऊन शहनशाही चाकरी पत्करली हे तुमचे असे घनिष्ठ आरोप घडतं. अरे हे दिलेर खान हे ऐकविण्याबाबत तुम्ही आमची मान छाटून का टाकली नाही? राजाजी तुमच्या आमच्या वागण्यात आमची तफावत आहे. तुम्ही सूटबुद्धीने प्रेरित होऊन संबंध वाट जाण्यात निघाला आहात. पण या जळाची घर आपल्याकडे असे चटके देणार नाही हे तुम्ही सोयीस्करपणे विसरत आहात. पण माझा मार्ग तुमच्याहून वेगळा आहे. मी मारला न जाळता महाराष्ट्राच्या मानी राजाला मनभरीच्या आगी ज्वलंत घडला देणार आहे या तहाच्या रूपानं. पण माझं म्हणणं तुम्हाला मंजूर नाही. ठीक आहे, सध्या या तहाचा विचार बाजूला सारून चढाईच्या धोरणाबद्दल विचार करूया. या होईना बात अब आएगा मजा. खान साहेब उद्याचा उद्या मी कोंढावर चालतो आणि तुम्ही पुरंदरावर चाल करा. या कामी तुम्हाला सरदार मुरे मदत करतील. राव राजाजी पुरंदरचा पाडा बनण्यासाठी वाटण्याची मदत करेन मी तुम्हाला. या कामी महाराष्ट्रातील दोन मातावर सरदारांचं सहाय्य मिळवून